ओके, आपण स्टार्ट करू. सर्वात आधी मी सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनला. आजचा आपला विषय आहे बघा, CSC ऑलिम्पियाड 5.0. तर ऑलिम्पियाड आपण बऱ्याच वर्षापासून, मागील वर्षापासून चालवतोय. त्याचाच नेक्स्ट लेवल भाग 5.0 यावर्षी लॉन्च झाला आहे आणि त्याबद्दल आपण चर्चा, एक ट्रेनिंग घेणार आहोत. प्रोजेक्ट कसा आहे आणि तुम्ही त्यातून कसे अर्निंग करू शकतात. तर बघा, आपलं ऑलिम्पियाड 5.0 जे आहे, त्या ऑलिम्पियाडमध्ये रजिस्ट्रेशन आपली मे 2023 पासून स्टार्ट झालेली आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 9 लाख प्लस CSC ऑलिम्पियाड रजिस्ट्रेशन हे 2020 ते 23 आपले सक्सेसफुल झालेले आहेत. आता आपण या ऑलिम्पियाडमध्ये काय काय ऑफर करतो, तर क्लासेस 3 to 12, 3री पासून ते 12वी पर्यंत जे मुलं आहेत त्या सर्वांसाठी सब्जेक्ट्स जे आहेत ते या ऑलिम्पियाडमध्ये अवेलेबल आहेत. टोटल 17 सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत आणि 10 रिजनल लँग्वेज मीडियम ज्याला आपण म्हणतो ते अवेलेबल आहे. त्याच्यापैकी मेजर जर आपण बघितलं इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा मीडियम आपण म्हणतो, इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, बेंगॉली, तमिळ, तेलुगू, कन्नडा आणि मल्याळम या लँग्वेजेसमध्ये सध्या ऑलिम्पियाड 5.0 उपलब्ध आहे. प्राइसिंग जी आहे यावेळेस ऑलिम्पियाडची 299 आहे आणि त्यामुळे व्हीलीचं कमिशनसुद्धा वाढलेलं आहे. प्रत्येक रजिस्ट्रेशन मागे यावेळेस व्हीलीला 100 रुपये कमिशन मिळणार आहे. स्टुडंटला रिसिप्ट जे मिळेल ती 299 रुपयाची मिळेल. क्लास वाईज जर आपण सब्जेक्ट बघितले, कोणकोणत्या क्लास वाईज कोणकोणते सब्जेक्ट अवेलेबल आहेत, तर आपल्यासमोर बघा दिसते. क्लास 3 to 5 मध्ये बघा इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स आणि सायन्स यामध्ये मुलं भाग घेऊ शकतात. एकाच मुलाला 2 सब्जेक्ट जर घ्यायचे असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे 3rd किंवा 5th क्लासमधल्या मुलाला इंग्लिशमध्ये पण पार्टिसिपेट घ्यायचं आहे आणि हिंदीमध्ये पण घ्यायचं आहे, तर दोघं ठिकाणी तो पार्टिसिपेट करू शकतो. तसंच 6 to 8 क्लासमध्ये इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स आणि सायन्स सेम सब्जेक्ट आहेत. त्याचप्रमाणे 9 and 10th क्लासमध्ये इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि एक एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे सायबर सेफ्टी. त्यानंतर जर आपण क्लास 11 and 12 बघितलं, त्याच्यामध्ये अवेलेबल सब्जेक्ट बघा इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉमर्स आणि ह्युमॅनिटी. त्याच्यानंतर स्किल ऑलिम्पियाड्समध्ये मॅनेजमेंट अँड एंटरप्रेनरशिप, इलेक्ट्रॉनिक्स, IT, ऑटोमोबाईल, रिटेल, हेल्थकेअर, ब्युटी अँड वेलनेस एवढे सब्जेक्ट अवेलेबल आहेत स्किल ऑलिम्पियाड्समध्ये. लँग्वेज चार्ट जर आपण बघितला तर आपल्या समोर दिसतोय बघा, लँग्वेज मीडियम दिलेले आहेत एका साईडला आणि एका साईडला सब्जेक्ट्स दिलेले आहेत. इंग्लिश पहिला जर आपण सब्जेक्ट बघितला तर तो लँग्वेज इंग्लिशमध्येच अवेलेबल आहे, ऑल ओव्हर क्लासेस 3rd to 12. मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड जर आपण बघितलं तर आपली मराठी भाषा सुद्धा आहे, हिंदी आहे आणि इंग्लिश आहे. म्हणजे आपल्या ज्या गरजेच्या आहेत त्या सर्व भाषा ऑल ओव्हर क्लासेस अवेलेबल आहेत, हिंदी, मराठी आणि इंग्लिश. सायन्स ऑलिम्पियाडमध्ये आपण बघितलं, यामध्ये सुद्धा मराठी पूर्णपणे अवेलेबल आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यामध्ये सुद्धा मराठी अवेलेबल आहे. हिंदी, इंग्लिश तर आहेत. सायबर सेफ्टी हा 9 to 10 साठी आहे. त्याच्यामध्ये 2 लँग्वेजेसमध्ये आहे, इंग्लिश आणि हिंदी. हिंदी लँग्वेजमध्ये ऑल ओव्हर हिंदी ही अवेलेबल आहे. लँग्वेजमध्ये तुम्हाला चार्ट समजला का? लँग्वेजबद्दल काही प्रश्न होते ग्रुपमध्ये? नाही सर. तर लँग्वेजमध्ये लक्षात घ्या, मराठी आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या सब्जेक्टसाठी 3री पासून ते 12वी पर्यंत. तर बघा, पुढच्या स्लाईडवरती आपण आहोत. त्याच्यामध्ये अपॉन रजिस्ट्रेशन ऑल स्टुडंट रिसीव्ह लॉग इन क्रेडेन्शियल्स टू अ पर्सनलाइज डॅशबोर्ड. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा पर्सनलाइज डॅशबोर्ड मिळतो. जसा हा एक लॅपटॉपचं चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक डॅशबोर्ड दिलेला आहे. तर हे लॉग इन ID आणि पासवर्ड ज्याही स्टुडंटने रजिस्ट्रेशन केलं असेल तो तुमच्या जवळचाच पाहिजे असं काही नाही आहे. तो ऑल ओव्हर महाराष्ट्रातून किंवा ऑल ओव्हर इंडियातून तुमच्याकडे रजिस्ट्रेशन करू शकतो आणि त्याच्या पर्सनल कॉम्प्युटरला तो स्टडी करू शकतो, एक्झाम देऊ शकतो. सगळं काही त्याला तिथे त्याच्या लॉग इनला अवेलेबल असेल. या डॅशबोर्डमध्ये काय काय ॲक्सेस त्यांना मिळणार ते बघा. इम्पॉर्टंट नोटिफिकेशन जर काही असतील, ज्याप्रमाणे तारखा असतात, परीक्षेच्या तारखा वगैरे, त्या इथे त्यांना डॅशबोर्डलाच मिळतील. त्यानंतर प्रॅक्टिस टेस्ट बंडल फॉर इच रजिस्टर्ड सब्जेक्ट, मॉक टेस्ट त्यांना मिळतील ज्या सब्जेक्ट त्यांनी निवडलेला आहे. तर तिसरा पॉईंट जो आहे बघा, रिपोर्ट्स फॉर इच ऑफ द अटेम्प्टेड प्रॅक्टिस टेस्ट. ज्या काही मॉक टेस्ट विद्यार्थी सोडवतील त्याचे सगळे रिपोर्ट्स डिटेल अनालिसिस तिथे उपलब्ध असतील, जेणेकरून त्याला कळेल की आपला किती अभ्यास झालेला आहे, किंवा त्याचे पालक जे असतील ते सुद्धा तिथल्या तिथे डॅशबोर्डला चेक करू शकतात. त्यानंतर लिंक फॉर द नॅशनल ऑलिम्पियाड एक्झाम. आता ऑलिम्पियाड जो हा आपला आहे हा 2 लेवलमध्ये होतो, एक नॅशनल आणि एक झोनल. त्याच्यामध्ये झोनल आणि नॅशनलला दोघांना प्राइज असतात, वेगवेगळे रँकिंग निघते, झोनलसाठी वेगळी रँक आणि नॅशनलसाठी वेगळी रँक. रिझल्ट ऑफ नॅशनल ऑलिम्पियाड एक्झाम, इथे एक्झामचा रिझल्ट सुद्धा या लॉग इनलाच मिळेल. डाउनलोडेबल ई सर्टिफिकेट पोस्ट द नॅशनल ऑलिम्पियाड एक्झाम.
एक्झाम झाल्यानंतर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना याच डॅशबोर्डला मिळू शकते. तर वेलीना यामध्ये जास्त एफर्ट्स नाही आहे. फक्त रजिस्ट्रेशन तुम्ही एक वेळा करून दिलं, ते तुम्ही ऑन कॉलसुद्धा करून देऊ शकता, व्हॉट्सअपला करून देऊ शकता, की तुमची वेबसाईट असेल तिथेसुद्धा तुम्ही मार्केटिंग करून बाहेरच्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिपरेशन काय काय असणार याच्यामध्ये 5 प्रॅक्टिस टेस्ट त्या विद्यार्थ्याला मिळणार फॉर इच रजिस्टर ऑलिम्पियाड सब्जेक्ट. जर एका विद्यार्थ्याने 2 सब्जेक्ट निवडले असेल तर त्या इच सब्जेक्टसाठी 5-5 मॉक टेस्ट त्याला मिळणार, तर ते सोडवू शकतो. त्या मॉक टेस्टमुळे बराच फायदा होतो मुलांचा. 1 नॅशनल ऑलिम्पियाड टेस्ट फॉर इच रजिस्टर ऑलिम्पियाड सब्जेक्ट. एक नॅशनल ऑलिम्पियाड टेस्ट सुद्धा होईल, जी जसं मी सांगितलं झोनल आणि नॅशनल दोघं असतात, म्हणजे 2 ठिकाणी त्यांना सहभागी होऊ शकतात. डिटेल्ड रिपोर्ट आफ्टर इच प्रॅक्टिस टेस्ट, जसं आपण अगोदरही बघत, रिअल टाइम एक्सपिरियन्स ऑन रिअल एक्झाम प्लॅटफॉर्म. इथे जो एक एक्झामचा एक्सपिरियन्स आहे हा एक रिअल जशी एक्झाम होते त्याप्रमाणेच इथे बघायला मिळेल. आता प्रश्न जो होता आपला की मोबाईलला होईल का, तर खालचं बघा 5 प्रॅक्टिस टेस्ट कॅन बी टेकन युझिंग कॉम्प्युटर, लॅपटॉप और मोबाईल फोन. तर ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहे त्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप एवढ्या ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे. द नॅशनल ऑलिम्पियाड टेस्ट कॅन बी टेकन युझिंग कॉम्प्युटर, लॅपटॉप विथ वेब कॅमेरा. जी फायनल एक्झाम असेल ती एक्झाम वेब कॅमेऱ्यामध्ये होत असल्यामुळे त्याला मोबाईलवरती ती एक्झाम होणार नाही. त्यावेळेस तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कॉम्प्युटरला एक्झाम त्याला द्यावी लागेल, किंवा तो एखाद्या कॅफेवरतीच देऊ शकतो किंवा तुमच्याकडे येऊन देऊ शकतो, फक्त फायनल एक्झामसाठी. बाकी ॲक्सेस सगळ्या मोबाईलवर त्या विद्यार्थ्याला मिळेल. एक्झाम कुठे होणार? एक्झाम कॅन बी टेकन फ्रॉम CSC अकॅडमी सेंटर और VLE सेंटर. स्कूल कॉम्प्युटर लॅब, शाळेतल्या कॉम्प्युटर लॅबमध्ये घेऊ शकतात जर तुम्ही शाळेसोबत टाईप केलं तर. सायबर कॅफे, कॉम्प्युटर सेंटर इथे होऊ शकते, आणि घरी सुद्धा होऊ शकतं. जसं कन्व्हिनियंट असेल विद्यार्थ्याला तशी तो एक्झाम देऊ शकतो. घरपासून ते शाळेपासून ते तुमच्या सेंटरपर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहे फायनल एक्झामसाठी. डेटा शीट आपल्यासमोर आहे एक. तर या डेटा शीटनुसार आपण खाली काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा. द एक्झामिनेशन विंडो फॉर इच सब्जेक्ट विल रिमेन ओपन फॉर 3 days. एका सब्जेक्टसाठी मिनिमम 3 दिवस एक्झामिनेशनची विंडो ही ओपन असते. तर टाईम असतो 9 AM to 6 PM. म्हणजेच काय, तर 3 दिवस तुम्ही, जर तुमच्याकडे जास्त स्टुडंट तुम्ही रजिस्टर केले असेल आणि कॉम्प्युटर तुमच्याकडे 1-2च असतील तरी सुद्धा तुम्ही 3 दिवस थोडा वेळ देऊन त्या विद्यार्थ्यांची एक्झाम एका पाठोपाठ एक घेऊ शकतात. याला काही अडचण नाही आहे. You have the flexibility to choose any day within that window to sit for the final exam. Students may choose any one date and slot from option 1, option 2. 2 ऑप्शन दिलेले आहेत बघा एक्झामसाठी. मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड, त्याला 8 ते 10 2024. त्याच्यानंतर ऑप्शन 2 आहे 17 ते 20 2024 डिसेंबर. पहिला ऑप्शन नोव्हेंबरमध्ये, दुसरा ऑप्शन डिसेंबरमध्ये. तर हा चार्ट तुम्ही एक वेळा सेव्ह करून घ्या. मी ग्रुपला ही जे PDF आहे ती टाकलेलीच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डेट्स मिळतीलच. परंतु काही अपडेट्स जरी याच्यामध्ये असला तर विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनला सुद्धा मिळेल आणि आपल्या ग्रुपला किंवा तुम्हाला आम्ही तसं कळवूच. तर ओव्हरऑल हा एक डेटचा ऑप्शन्स आपल्याला मिळालेले आहेत. 2 ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का एक्झामचा डेट्समध्ये किंवा कशा घ्यायचा काय वगैरे? सर प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळी फी लागेल का एकाच फीमध्ये सर्व राहील? तर बघा, प्रत्येक सब्जेक्टसाठी 299 हे फी विद्यार्थ्याला असणार. म्हणजे जर एका विद्यार्थ्याने इंग्लिश घेतला, हिंदी घेतला, मॅथमॅटिक्स घेतला तर त्याला 3 वेळा 299 रुपये भरावे लागतात. आणि 3 वेळा तो क्वालिफाय होऊ शकतो, तिघांमध्ये टॉपला येऊ शकतो. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं वेबसाईटला की मागच्या आपण विनर्स बघू. आपल्या जिल्ह्यातही एक मुलगा, मला नाव आठवत नाही आता, एक मुलाचं मागच्या वर्षीच्या विनर लिस्टमध्ये नाव आहे ऑलिम्पियाडच्या, CSC ऑलिम्पियाडच्या. हा नॅशनल विनर्स जे होते मागच्या वर्षाचे, हे नॅशनल विनर्स आहेत. ओके, वेबसाईटला आपल्याला मिळेल ऑलिम्पियाडच्या. तर आपण पहिले बघू वेबसाईटला जायचं कसं. तर CSC पोर्टल लॉग इन केल्यानंतर ऑलिम्पियाड सर्च करा. इथे बघा CSC ऑलिम्पियाडला क्लिक करा. ही अशी आपलं पोर्टल हे ओपन होतं. आपण जे बघत होतो ते आपण बघून 2023-24चे जे विनर्स आहेत, नॅशनल विनर्स, ठीक आहे, ही लिस्ट अशी तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यांना विनर प्राइज काय दिले सर? विनर प्राइज जे असेल, फर्स्ट जो असेल त्या व्यक्तीला रँक फर्स्टमध्ये बघा, तर इथे रँक फर्स्ट जी आहे त्यांना 24 ते 30,000 पर्यंत एक गिफ्ट मिळेल किंवा कॅश स्वरूपात मिळू शकते. त्यानंतर 15,000 पर्यंत स्लॉट आहे, नंतर 7 ते 10,000 पर्यंत असा थर्ड रँक पर्यंत स्लॉट आहे. फिफ्थला तर हा जो अभ्यासक्रम असतो हा आपल्या याच्यातच असतो? हो सेम असतो. जो आपला NCERTच्या अभ्यासक्रमानुसार हा अभ्यासक्रम आहे, पण तो ऑलमोस्ट सेम असतो. ओके,
तर बघा ऑलिम्पियाड नक्की काय आहे ते आपल्याला समजणं आवश्यक आहे सर्वात आधी. हे बघा ऑलिम्पिक्सचे गेम्स होतात. ऑलिम्पिक्स जसे गेम्स होतात त्याच्यामध्ये काय असतं की पूर्ण जगातून जे टॉपचे प्लेयर असतात जे त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात ज्या खेळामध्ये, तो पूर्ण जगासमोर हायलाईट होतो, तो पुढे येतो. तसंच ऑलिम्पियाड ही एक एक्झाम अशी असते, तर याच्यामध्ये काय होतं की त्या व्यक्तीला चालना मिळते, त्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो की तो किती हुशार आहे किंवा त्याला एक ओळख मिळू शकते याच्यातून आणि त्याचा अभ्यास सुद्धा वाढतो. आता जर आपण बघितलं, मुलं फक्त शाळेतल्या एक्झाम देतात. शाळेतल्या एक्झाममुळे त्यांचं जे कॉम्पिटिशन असतं ते शाळेतल्या मुलांपुरतंच असतं. शाळेतले मुलं किती असतील त्याच्या वर्गामध्ये 50 किंवा 25 किंवा 100 मुलं असतील मॅक्सिमम. पण इथे नॅशनल लेवलला जर तो व्यक्ती येतोय, तर तो आता हा मुलगा बघा निर्वाणा कुलाल, तर हा नॅशनल लेवलला टॉपला आहे. तर तिथे एक रँक कळते, तेव्हापासूनच त्या मुलांना सवय लागते. कॉम्पिटिशन जी असते ती नॅशनल लेवलला करायची किंवा झोनल लेवलला करायची. 6 जून दिलेले आहेत, तर मुलांना हे कळेल आणि त्यांचा अभ्याससुद्धा वाढेल. एक्स्ट्रा अभ्यास त्यांना याच्यातून करता येईल. पुढे बघा झोनल विनर्स आहे. झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4 असे 6 झोन डिवाइड केलेले आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्र जर आपण बघितलं तर झोन 2 मध्ये आहे. बघा महाराष्ट्रातले हे मुलं विनर्स 23-24 मधले, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, जळगावचा पण एक मुलगा आहे. या प्रकारे अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन्स होतात, प्राइज डिस्ट्रीब्युशन होतात. तर सर त्या स्टुडंटच्या लॉग इन सेक्शनमध्ये जे व्हिडिओ ट्युटोरियल पण राहतील का? त्यांच्या याच्यामध्ये लॉग इनमध्ये त्यांचा सिलेबस जो असेल तो पूर्ण पुस्तक मिळेल PDF स्वरूपात. व्हिडिओ ट्युटोरियल नसणार त्याच्यात. त्याच पुस्तकाचा अभ्यास करून त्यातून क्वेश्चन्स येतील. त्यांचा रेग्युलर अभ्यास तर असणारच, पण एक कस्टमाइज म्हणून त्यांना PDF दिली जाईल की त्यातूनच त्यांनी अभ्यास करावा आणि ते त्याच्यात येईल.